हां, तर आपलं काय किशोरचं एज जे आहे ते आपण आता इथं विवेक मोठा आहे, किशोर तुमचा लहान आहे. मग एज ऑफ प्रेझेंट एज ऑफ किशोर, प्रेझेंट एज ऑफ किशोर इज X year. प्रेझेंट एज ऑफ किशोर इज X years. हे आपण मानणार आहोत. बरोबर आहे. लेट लेट शब्द लिहा. म्हणून तुमचा आता विवेक एज किती येणार आहे? म्हणून प्रेझेंट एज ऑफ विवेक किती येणार? मग एक्झाम्पल सांगितलं आपला ओल्डर दॅन 5 years सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचे 5 ऍड करायचे आहे. X + 5 years हे तुमचं विवेकचं एज असणार आहे. प्रेझेंट लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर इज X years. Hence the present age of विवेक इक्वल टू X + 5 years असणार आहे. मग आता गिव्हन कंडिशन इन एक्झाम्पल, गिव्हन कंडिशन इन एक्झाम्पल, गिव्हन कंडिशन इन एक्झाम्पल. एक्झाम्पल जी कंडिशन दिलेली आहे, अट दिलेली आहे ती कोणती? आपली रेसिप्रोकल. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. म्हणून 1/x याचा रेसिप्रोकल, x चा रेसिप्रोकल 1/x प्लस x + 5 चा रेसिप्रोकल 1/x + 5 आणि इक्वल टू 1/6. मग इकडचा हा जो नंबर आहे तुमचा हे रेसिप्रोकल आहे, त्यांची ऍडिशन करायची आहे. न्यूमरेटर तुमचे सेम नाही. न्यूमरेटर सेम नसताना काय करतो? तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, याला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटर मध्ये या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. 1 × x + 5 इज x + 5 प्लस 1 × x इज x अपॉन x × हा x आणि हा x + 5 यांचा प्रॉडक्ट येईल इक्वल टू 1/6. मग खालचा जो प्रॉडक्ट आहे वरची ऍडिशन आहे ती करून घ्यायची. x + x किती होणार आहे? 2x प्लस 5 आपला आहे तसाच राहील अपॉन x ने x ला मल्टिप्लाय केलं x² येईल, x ने 5 ला मल्टिप्लाय केलं 5x येईल इक्वल टू 1/6. 1/6 आपला जो राईट हँड साईडला आहे तो तसाच राहील काय. आणि मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या 6 ने इकडे मल्टिप्लाय करायचं, या 1 ने इकडे मल्टिप्लाय करायचं. 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडत नाही. x² + 5x हा या दोघांचा प्रॉडक्ट येणार आहे. 1 × x² + 5x आणि इक्वल टू 6 ने याला मल्टिप्लाय करायचं 6 × 2x + 5, 6 × 2x + 5 असा हा प्रॉडक्ट होणार आहे आपला. म्हणून तुमची ही साईड आहे दुसरी x² + 5x 6 ने मल्टिप्लाय केलं काय होणार आहे? 6 × 2x 12x, 6 × 5 30. आता राईट हँड साइड आपल्याला 0 करायची आहे. म्हणजे दोन्ही टर्म ज्या आहेत त्या लेफ्ट साइड मध्ये आणायच्या आहेत. दोन्ही टर्म पॉझिटिव्ह आहेत, त्या लेफ्ट हँड साइडला आणल्यामुळे काय होणार आहे? निगेटिव्ह होणार आहे. म्हणून x² + 5x हा इकडे आणला म्हणून -12x -30 इक्वल टू 0. आता या तुमच्या लाईन टर्म आहेत 5x आणि 12x, पण त्यांची साईन कशी आहे? 5x ला साईन प्लस आहे, 12x ला साईन तुमचं निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. प्लस मायनस असलं की त्यांच्या आपण काय करतो? सबट्रॅक्शन करतो आणि जो बिगर नंबर आहे, जो मोठा नंबर आहे त्याचं साईन आपण आन्सरला देत असतो. म्हणून पहिली टर्म आहे तशी तुमची x². तर इथे 12x हा तुमचा मोठा आहे, त्याला साईन तुमचं निगेटिव्ह आहे म्हणून मायनस साईन तुमचं राहील. म्हणून 12 - 5 केलं 7 येणार आहे. म्हणून हे 7x तुमचं येईल -7x -30 इक्वल टू 0. आणि मग हे तुम्हाला आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मिळालेलं आहे. मग हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मिळाली होती. आता सॉल्व बाय एनी मेथड, त्यातली एक मेथड आपली कमी झाली. क्वाड्रॅटिक सॉल्व करण्याचे 3 मेथड्स आपण पाहिले आहेत. फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. या 3 मेथड आपण बघितलेल्या आहेत. त्यातली आपली कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड जी आहे ती कॅन्सल केलेली आहे. ती अभ्यासक्रमातून तात्पुरती आता काढून टाकलेली आहे. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. पण फॅक्टरायझेशन मेथड आणि तुमची फॉर्म्युला मेथड ही मेथड तुम्हाला अभ्यासक्रमात आहे. म्हणून तुम्हाला इथं फॉर्म्युला मेथड वापरा किंवा तुमची फॅक्टरायझेशन मेथड जी आहे ती वापरा. तर आधी हे एक्झाम्पल मी तुम्हाला आपले फॅक्टरायझेशन मेथड सोडून देतो बा. -30 आणि -7
अवयव पद्धत, फॅक्टरायझेशन मेथड म्हणजेच अवयव पद्धत आपण सोडवणार आहोत. आता गुणाकार जो आहे, प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला -30 मिळाला पाहिजे, निगेटिव्ह मिळाला पाहिजे. एक नंबर तुमचा पॉझिटिव्ह असणार, एक नंबर तुमचा निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे एक नंबर पॉझिटिव्ह, एक नंबर निगेटिव्ह म्हटलं तर सबट्रॅक्शन होणार आहे. म्हणजे असे 2 नंबर शोधायचे तुम्हाला. त्यांचा गुणाकार जो आहे तो 30 आला पाहिजे आणि त्यांची वजाबाकी 7 आली पाहिजे. द प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 30 अँड द सबट्रॅक्शन इज 7. असे कोणते 2 नंबर आहेत त्यांचा प्रॉडक्ट 30 येतो आणि सबट्रॅक्शन 7 येते? कोणी सांगू शकताय? गुणाकार 30 आणि त्या 2 अंकांची वजाबाकी 7. मग साईन कोणत्या नंबरला कोणते जावं ते ठरवा नंतर. मला सांगता येत नाही, भयानक परिस्थिती आहे. 2 वर्ष शाळा असल्यामुळे फारच अवघड गंमत झाली. अरे पाढा यायला पाहिजे आपलं, कमी 10चा पाढा म्हणा बरं. 10 30 होतात. 10 आणि 3ची वजा किती होते? किती सोपं आहे. तरी आपण ध्यानात आहे कुठं आपण? फॅक्टर कोणकोणते पडू शकते हे आपल्याला माहिती पाहिजे. 1 गुणिले 30, 30 आणि 1ची वजा 29 होणार आहे. 2 गुणिले 15, 15 आणि 2ची वजा 13 होणार आहे. कोणकोणते अवयव पडू शकतात हे सगळे विचार आपल्याला डोक्यात आले पाहिजेत. तर 3 10 30 तर तुमचं लगेच मिळालं असं तुम्हाला, पण तरी आपण डोकं चालतच नाही. मोबाईलमध्ये आपण डोकं मात्र फुल झालं, टाइमपास. तर इथं तुमचं मग 7ला साईन मायनस आहे, म्हणून मोठ्या नंबरला साईन मायनस द्यायचं आहे. म्हणून -10 × 3, -10 + 3. याप्रमाणे हे अचूक फॅक्टर तुमचे असणार आहे. म्हणून तुमचं आता मिडल टर्मचे 2 भाग करायचे आपला. x² -10x + 3x -30 = 0. या 7x चे 2 भाग कोण झाले? -10x आणि +3x. याप्रमाणे 2 भाग केलेले आहेत. पहिल्या दोघांचा एक ग्रुप करायचा, दुसऱ्या दोघांचा एक ग्रुप. पहिल्या ग्रुपमध्ये कॉमन x -10. तर इथं x आहे, इथं x आहे. x² मधला x बाहेर काढला, x शिल्लक राहिला. 10x मधला x बाहेर घेतला, 10 शिल्लक राहिले. इथं तुमचा x आहे, इथे x नाही, म्हणजे x कॉमन येणार नाही. इथं 3 आहे. 10 30 मध्ये पण 3 तुमचा 3 आहे पहा, म्हणून +3 आपण कॉमन घेतला. पुन्हा मग तुमच्या इथं 3x मधला x शिल्लक राहिला, 10 30 मधला 10 शिल्लक राहील, = 0. x -10 सेम ब्रॅकेट आहे, म्हणून तो ब्रॅकेट कॉमन घ्यायचा. x -10 इंटू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x आहे, इथं +3 आहे, x + 3 = 0. म्हणून x -10 = 0 असेल, और x + 3 = 0 असेल. म्हणून x = 10 और x = -3. x ची व्हॅल्यू तुमची ही 10 असेल किंवा -3 असेल. x कशाबद्दल मानलंय आपण? प्रेझेंट एज ऑफ किशोर. ठीक आहे, किशोरचं वय हे -3 इयर्स आहे असं म्हणणं योग्य होईल का? ठीक आहे, एज जे असतं ते निगेटिव्ह नसतं. आपलं वय जे असतं ते कधी ऋण नसतं, हे लक्षात ठेवा. म्हणून तुमचं x = -3 इज अनएक्सेप्टेबल because age is not negative. Age is not negative. वय ऋण नसतं आणि म्हणून तुमचं x = 10. हे आपलं उत्तर ग्राह्य धरलं जाणार आहे. म्हणजे तुमचं प्रेझेंट एज ऑफ किशोर. शेवटी लास्ट आन्सर जे आहे ते आपल्या शब्दामध्ये लिहायचं असतं. म्हणून प्रेझेंट एज ऑफ किशोर इज 10 years अँड प्रेझेंट एज ऑफ किशोर इज x + 5 म्हणजे 10 + 5 येणार आहे 15 years. याप्रमाणे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. लेट फॉर इन दी फर्स्ट स्टेप is x. पहिल्या टेस्टला मिळालेले मार्क्स जे आहेत, गुण जे आहेत ते x आहे. स्कोरिंग द सेकंड टेस्ट. पहिल्या वाक्यावर किती येणार आहे?
काय झालं पहिल्या वाक्यामध्ये? सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. किती असते मग? x प्लस 10. फ्रॉम गिवन कंडिशन इन एक्झाम्पल. फ्रॉम गिवन कंडिशन इन एक्झाम्पल. कोणती कंडिशन दिली? तर फर्स्ट टेस्टला जे स्कोर आहे, जे मार्क्स आहेत त्याचा स्क्वेअर करायचा. फर्स्ट टेस्टला तुमचे एक्स आहे आपले मार्क्स, मग त्याचा स्क्वेअर होईल. आणि सेकंड टेस्टला जे मार्क आहेत त्याची 5 टाइम्स करायचं आहे, 5 पट करायचे आहे. म्हणून 5 इंटू एक्स प्लस 10. ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. एक्स स्क्वेअर इक्वल टू 5 इंटू एक्स इज 5x, 5 इंटू 10 इज 50. म्हणजे दोन्ही साईड आपण चेंज केली. एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 15 इक्वल टू 0. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. राईट हँड साईडला ते आहेत, ते लेफ्ट हँड साईडमध्ये आपण आणले म्हणून दोन्ही नंबर तुमचे निगेटिव्ह झालेले आहेत. शक्यतो मॅचच्या तासाकडे बसला येतात, इथं तास बसू येतात पण मॅचच्या तासाला साईडकडे बसला आहे. पाठीमध्ये तर अडचण होतात. इथं मॅचची कामाच्या ना तिथे बसायचं. तर आता इथं आपण ही एक्झाम्पल जे आहे ते आपण फॉर्म्युला मेथडने सोडूया. आता आधीचं एक्झाम्पल आपण कोणत्या मेथड सोडत होतं? फॅक्टरायझेशन मेथड, अवयव पद्धत आपण वापरली होती. आता मी फॉर्म्युला मेथड वापरणार आहे. कम्पेअर दिस इक्वेशन टू जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कम्पेअर दिस इक्वेशन टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे. म्हणून तुमचं a ची व्हॅल्यू किती येणार आहे? माझा कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केले? आहे कुठला नंबर? नाहीये. ज्यावेळेस नसतो त्यावेळेस तो 1 असतो. बी कोएफिशियंट ऑफ एक्स, ठीक आहे ना. बी तर कोएफिशियंट ऑफ एक्स आहे, एक्सला मल्टिप्लाय तो आहे. एक्सला मल्टिप्लाय कोणता नंबर आहे? 5 आहे, मग तो साइन सह घ्यायचा, तो -5 घ्यायचा आहे. आणि शेवटी कॉन्स्टंट टर्म जी आहे तिला सी म्हणायचं असतं. ती तुमची आहे -15. चिन्हासह घ्या. साइन जर तुम्ही लिहिलं नाही तर चुकलं समजायचं म्हणून. आणि मग पहिली व्हॅल्यू जी आहे ती डेल्टाची म्हणजे b² - 4ac ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. जे ऑनलाईन त्यांना माहिती डेल्टा म्हणजे काय ते. b² - 4ac ही व्हॅल्यू काढायची आहे. b चा स्क्वेअर म्हणजे -5 चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -50. b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू लिहिली, a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू लिहिली, c च्या ठिकाणी c ची व्हॅल्यू लिहिलेली आहे. वेगळं मी काही केलं नाही. ही फॉर्म्युला मेथड लक्षात घ्या. -5 चा स्क्वेअर हा 25 येतो. मायनस साइन दोनदा आलाय ते प्लस करायचं. आणि मग 4 इंटू 50 ही ॲडिशन प्रॉडक्ट तुमचं किती होणार आहे? 200 होणार आहे. 4 1 4 आणि त्याला परत 50 ने गुणायचं आहे. म्हणून 50 आणि 4 चा गुणाकार जो आहे तो तुमचा 200 येईल. दोघांची ॲडिशन किती? 225. म्हणून b² - 4ac इक्वल टू 225 आला. टेकिंग स्क्वेअर रूट b² - 4ac इक्वल टू 225. पुन्हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर ऑफ विच नंबर? 225. तो 15 चा स्क्वेअर आहे. आणि मग बाय फॉर्म्युला मेथड x इक्वल टू -b प्लस और माइनस अंडर रूट b² - 4ac डिवाइडेड बाय 2a. म्हणून x इक्वल टू -b मायनस साइन टाकायचं. b ची व्हॅल्यू कोणती आपली? -5 आहे. म्हणजे आपण ब्रॅकेट टाका -5 प्लस और मायनस ती व्हॅल्यू आपण आताच काढली. स्क्वेअर रूट अंडर रूट b² - 4ac ची 15 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू 1. b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू अंडर रूट b² - 4ac ची व्हॅल्यू काढली. ती तिथे टाकली आपण. आणि a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू लिहिली आपण फॉर्म्युल्यामध्ये. बाकी काही केलेलं नाही. गुणाकार किंवा
ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह आहे, आतमध्ये पण निगेटिव्ह साइन आहे, म्हणून मायनस मायनस हे तुमचं काय होणार आता पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणून x इक्वल टू प्लस 5 प्लस ऑर मायनस 15 अपॉन 2 into 1 is 2. आणि मग आता हे 15 जे आहे ते एकदा प्लस घ्यायचे आणि एकदा मायनस घ्यायचे आहे, म्हणजे तुम्हाला आपोआपच दोन रूट्स मिळणार आहेत. x इक्वल टू 5 प्लस 15 अपॉन 2 और x इक्वल टू 5 मायनस 15 अपॉन 2. जे आपण 15 जे आहेत ते फर्स्ट टाइम पॉझिटिव्ह घेतले, सेकंड टाइम आपण निगेटिव्ह घेतले. आणि मग x इक्वल टू 5 प्लस 15 इज 20 अपॉन 2 और x इक्वल टू 5 मायनस 15 आहे, प्लस 5 आहे, मायनस 15 आहे, साइन डिफरंट आहे, म्हणून सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्शन तुमची 15 मायनस 5 म्हणजे 10, पण 15 ला साइन निगेटिव्ह आहे, म्हणून निगेटिव्ह 10 ते येतील डिवाइडेड बाय 2. तर बेकवे बेद आहे 20, बेकवे बे म्हणजे 10, म्हणून x इक्वल टू तुमचं प्लस 10 और x इक्वल टू मायनस 5. इथे तुमचं आता अनएक्सेप्टेबल कोणतं आहे? मार्क्स आहेत, मार्क्स हे निगेटिव्ह नसतात, बरोबर आहे. x इक्वल टू मायनस 5 इज unacceptable because the marks in test is not negative. टेस्ट मध्ये मिळालेले मार्क हे निगेटिव्ह आपल्याला मिळत नाही कधी, आणि म्हणून तुमचं x इक्वल टू 10 हे आन्सर असणार. म्हणून तुमचं scoring in the first test is 10 marks. बंद करो.